नमस्कार मंडळी, पुन्हा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन रेसिपीमध्ये. आणि आजची रेसिपी एकदम स्पेशल कोल्हापुरातली रेसिपी आहे, काळं मटण. हेच काळं मटण खाण्यासाठी लोक 100 किलोमीटरपर्यंत ट्रॅव्हल करतात आणि चांगल्या नावाजलेल्या धाब्यावर जाऊन काळं मटण खातात. पण मीच हीच रेसिपी तुम्हाला फक्त अर्धा तासामध्ये घरी कशी बनवायची हेच आपण आज बघणार आहोत. आणि ते पण चपातीसोबत. आणि सेम धाब्या स्टाईलसारखी चपाती मस्त इकडे कुस करून जोडणार आणि सोबत मटणाचा आनंद घेणार. तर मित्रांनो, लास्टपर्यंत बनून राहा. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि तुमच्या सर्व मित्रांना फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा. म्हणजे कुठेही 100 किलोमीटर किंवा 50 किलोमीटर लांब ट्रॅव्हल करून धाब्यावर जाण्याची गरज नाही पडणार. मस्त घरी फक्त अर्धा तासामध्ये मटण रेडी. तर काळं मटण बनवण्यासाठी आपण इकडे लसूण, आलं घेणार आहोत थोडंसं बारीक चिरलेलं. त्यानंतर 2 मिरच्या घेणार आहोत, त्या पण लालवाल्या, कारण लाल मिरच्यां टेस्ट खूप छान येते. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 लहान टॉमॅटो घेतलेला आहे मीडियम साईजमधलं कापून. थोडीशी कोथिंबीर. आणि आता याला बनवायची आहे आपल्याला पेस्ट. तर आपण इकडे कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण तेल घालतो आहे. तेल तुम्हाला 6 ते 7 चमचे तेल घालायचं आहे इकडे. मी थोडं अंदाजाने जास्तही होऊ शकते, कमी होऊ शकते, पण तेल थोडं जास्त ठेवा, त्याच्याने अजून चांगली टेस्ट येते. त्यानंतर आपण इकडे राई आणि जिरं घालणार आहोत. राई जिरं चांगलं कळलं, थोडा स्मेल आला की मग आपण इकडे कांदा टाकणार आहोत. मी एक कांदा घेतलेला आहे चांगला चिरून. आणि कांद्याला आपल्याला चांगलं 1 ते 2 मिनटं याच्यावर चांगलं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला चांगला गोल्डन कलर, थोडा ब्राउनिश असा आला पाहिजे. तोपर्यंत आपण हे करणार आहोत. कांद्याला तुम्ही थोडंसं असं चांगलं सेपरेट करून घ्या. कांदा ब्राऊन होत चाललेला आहे. आता आपण याच्यावर जी पेस्ट बनवलेली आहे, मिरची, आलं वगैरे, ती आपण इकडे टाकतो आहे. आणि याला छानपैकी परतून घ्या. पेस्टला पण चांगला स्मेल येईपर्यंत, चांगलं कांदा आणि पेस्ट दोन्ही एकदम मिक्स होईपर्यंत चांगलं परतून घ्या. 1-2 मिनटं घालवली तरी चालतील, काही हरकत नाही. जेवढा मसाला म्हणजे जी पेस्ट असते ती जेवढी टेस्टी बनेल तेवढीच भाजी पण टेस्टी बनेल, म्हणून त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. तर आपण इकडे आता घरगुती मसाले घालूया. सगळ्यात पहिला मी हळद घेतलेली आहे. त्यानंतर आपली जी लाल मिरची पावडर असते, जो लाल मसाला असतो आपल्या घरगुती बनवलेला, तो मी इकडे 1 चमचा घेतलेला आहे. त्यानंतर थोडंसं मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. मीठ थोडंसं कमी टाका, वाटलं तर नंतर टाकता येईल, किंवा तुमचा अंदाज बरोबर असेल तर जास्त टाकलं तरी चालेल. गॅस मी स्लो केलेला आहे. आता याला चांगलं परतून घेऊया आपण. आणि तुम्ही पेस्ट बघू शकतात, कांद्यामुळे एकदम जाड पेस्ट झालेली आहे, छानपैकी एकदम. आणि याच्यामध्ये आपल्याला आता घालायचा आहे काळा मसाला. तर मी काळा मसाला कोणता घेतलेला आहे तोही तुम्हाला सांगतो. तो तुम्हाला ऑनलाईनही भेटेल आणि एखाद्या स्टोअरमध्ये जरी तुम्ही गेले, मार्टमध्ये, तरी पण तुम्हाला इझिली भेटून जाईल. तर आपण इकडे सवाईचा काळा मसाला घेतलेला आहे. प्रीमियममध्ये येतो हा आणि खूप टेस्टी असतो. तर आपण इकडे 1 वाटी याच्यामध्ये आपण पूर्ण काळा मसाला घेतलेला आहे आणि तो आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. थोडा स्पायसी असतो, पण तीच खरी मजा असते. कोल्हापूरची चव ही या काळ्या मसाल्यानेच ओळखली जाते. तर बघा, तुम्ही पेस्ट पूर्ण काळी होऊन जाईल. आणि जसं आपण आता मटण घालू, मटणसुद्धा काळं होऊन जाईल. पण ते काळं मटण खाण्याची एवढी टेस्ट भारी असते ना, खूप टेस्ट भारी असते.
तर आता आपल्या इकडे मसाला सगळा रेडी झालेला आहे. आता आपण इकडे मटण जे घेतलेलं आहे अर्धा किलो ते मटण घालतो आहे आपण आता याच्यामध्ये. मटणसुद्धा खूप फ्रेश आहे आणि छान मी धुवून घेतलेलं आहे 2-3 वेळा. आता मटणाला चांगलं परतून घ्या की जेणेकरून तो मसाला प्रत्येक मटणाच्या पीसला चांगला लागला पाहिजे. तुम्हाला 3 ते 4 वेळा चांगलं तेलावर आहे ना परतून घ्यायचं आहे. थोडा वेळ ठेवा, परत परतून घ्या. जेव्हा मटण तेल सोडायला स्टार्ट करेल म्हणजे मटणातलं जे पाणी तेल जे निघते ते सोडायला स्टार्ट करेल त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. त्याच्या पहिला आपण याला चांगलं असं तेलावरच फ्राय करत राहूया थोडा वेळ. परत मी एकदा पुन्हा चांगलं परततो याच्यात आणि तुम्ही बघू शकतात हळूहळू हे पाणी सोडायला स्टार्ट करेल. अजून तर नाही सोडलेलं आहे. तुम्ही जोपर्यंत पाणी नाही सोडत तोपर्यंत चांगलं परतत राहा. त्याच्याने चव अजून वाढते मित्रांनो. आता तुम्ही बघू शकतात मटणाने इकडे पाणी सोडायला स्टार्ट केलेलं आहे. हे बघा छानपैकी एकदम असं म्हणजे समजते आपल्याला की एक रस टाईप निघतो मटणातला आणि तो आपल्याला इकडे दिसतो आता. आणि आत्ता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. तर ज्याच्यामध्ये आपण पेस्ट बनवलेली आहे ना मित्रांनो त्याच्यातच मी पाणी घेणार आहे म्हणजे पेस्ट आपली खराब होणार नाही. जे मिक्सरचं भांडं आहे ना आणि ती पेस्ट छानपैकी याच्यामध्ये अजून मिक्स होऊन जाईल. तर हे बघा आपण याच्यातच पाणी घेतलेलं आहे. 1 ग्लास पाणी आहे हे टोटल. आता आपण याच्यामध्ये टाकतो आहे कारण आपल्याला काळ्या मटणाचा रस्सा बनवायचा आहे. तर मित्रांनो आत्ता आपल्याला छानपैकी एकदा परतून घ्या. त्यानंतर आपण याच्यावर आता कुकरचं झाकण लावून याला आपण 3 ते 4 शिट्या देणार आहोत आणि त्यानंतर आपलं मटण रेडी होईल. आणि ते बी काळं मटण मित्रांनो. तर उकळ आलेला आहे. आता आपण इकडे झाकण बंद करून 3 ते 4 शिट्या देऊया कारण मटण चांगलं कवलं आहे त्याच्यामुळे ते लवकर शिजेल. तर मित्रांनो फायनली ती वेळ आलेली आहे आणि आपण कुकरमधली जी हवा आहे ती सगळ्यात पहिला काढून घेतलेली आहे आणि आपलं मटण रेडी झालेलं आहे मित्रांनो. इकडे आपण 4 शिट्या दिलेल्या आहेत आणि 4 शिट्यांमध्येच मटण पूर्ण शिजलं असेल कारण कवळं मटण होतं. आणि मटणाला जो कलर आलेला आहे खरखर काळा मटणाचा कलर. आणि आपण हे मटण आता इकडे खाणार आहोत एकदम धाब्या स्टाईलमध्ये. चपाती मस्त कुस करून आपण तोडणार आहोत आणि त्याच्यावर मटण घेऊन मस्त खाणार आहोत मित्रांनो. व्हिडिओ आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. पटापट जा आणि रेसिपी पटापट बनवा.